बेस्ट ॲक्शन एकतर पहिल्यांदा मी आधी असं सांगेन की मी काही अनेक असे अवॉर्ड फंक्शनला ज्युरी म्हणून काम केलेलं आहे. यावेळेला मला ही गोष्ट जास्त अशी प्रकर्षाने जाणवते की ना कॉमेडी फिल्म्स फार कमी आहेत. असं जसं म्हणायला हव्यात म्हणजे जसं आतापर्यंत मराठीमध्ये कॉमेडी फिल्म्सचा जेवढा प्रभाव आहे तेवढा ह्या वर्षी फार मला तो दिसला नाही. पण त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे हिस्टॉरिकल फिल्म्स म्हणजे ऐतिहासिक फिल्म्स किंवा सोशल तुम्हाला संदेश देणाऱ्या फिल्म्स, बायोपिक्स, लहान मुलांवरती फिल्म्स, अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्म्स बघायला मिळाल्या आणि खूप मजा आली मला ते बघताना. आणि अभिनयाच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेन की आत्ताची मुलं ही खूप हुशार आहेत. त्यांना माहिती आहे की आपल्याला काय करायचं नाही आहे. त्यामुळे ते फार महत्त्वाचं आहे. आणि छोट्या मुलांचा पण अभिनय बघून मी म्हणजे भारावून गेलेले की काय मुलं इतकी समज आणि इतके स्पष्ट शब्दोच्चार आणि इतकं त्यांचं हे बघून मला वाटलं की अरे खरंच ही मुलं पुढे जाऊन काय करतील आणि काय नाही. ज्युरी होणं हेच एक चॅलेंज आहे. कारण असं नाही ना की प्रत्येकाला आपलं बाळ खूप प्यारं असतं. प्रत्येकाची जी फिल्म आहे त्याचा निर्माता आहे, त्याचा दिग्दर्शक आहे, त्याला आपलं बाळ हे चांगलंच वाटतं. अशा वेळेला जेव्हा ज्युरी एखाद्या चित्रपटाला निवडत नाही किंवा एखाद्या अभिनेत्याला निवडत नाही, मग त्यावेळेला ते असं कोण होतं रे ज्युरी, कोण होतं असं विचारलं जातं. माहिती फार कळतं त्यांना असं असतं. पण ठीक आहे, म्हणजे हे आता अपेक्षित असतं आणि तेवढं लाईटली घेऊन आपण पुढे काम करणं हे फार महत्वाचं असतं. सकाळ प्रीमियर अवॉर्ड्स हे अवॉर्ड मिळणं प्रत्येकाला खूप मोठं भाग्याचं आणि एक महत्त्वाचं अवॉर्ड आहे आणि त्याचं ज्युरी म्हणून काम करणं ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. जबाबदारी पेलवायला आम्ही सगळे ज्युरी एकत्र भेटलो आणि सगळ्यांनी आधी सिनेमे बघितले होते जे नॉमिनेट झाले होते आणि मला वाटतं एक परिपूर्ण एक्सपिरियन्स मला म्हणता येईल. कारण बरेच चर्चा आली सगळ्यांमध्ये आणि गुणवत्ता ह्याच्यावरतीच हे पूर्ण सिलेक्शन झालेलं आहे. प्रत्येक मला वाटतं कॅटेगरीमध्ये चुरस खूप होती. त्यामध्ये प्रत्येकाने चांगलं काम केलेलं आहे आणि निवडणं खूप अवघड होतं. पण त्यातनं एक प्रयत्न आम्ही केलेला आहे की योग्य तो न्याय लोकांना देता यावा आणि आता इथे विजेता म्हणण्यापेक्षा ज्या लोक आले नॉमिनेट ते सगळेच खरे विजेते आहेत. कारण सगळ्यांची कामं खूप सुरेख आहेत. पण शेवटी स्पर्धा आहे, अवॉर्ड्स आहेत, त्यात कोण ना कोणतरी विनर येतो आणि प्रयत्न आमचा हाच होता की सगळ्यांना बरोबर एक चांगलं एक प्रकारे ह्याच्यावर चर्चा करून ह्याचा निर्णय घ्यावा. आणि मला वाटतं सकाळचं खूप खूप कौतुक की एक चांगले अवॉर्ड अनेक वर्ष करतायत आणि मला वाटतं PNG कडनं आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही एका चांगल्या पुरस्काराबरोबर जोडले गेलो आहोत. नमस्कार and thank you Sakar Premier for giving me this opportunity. I am a very lucky man that I had to watch so many films and इतने सारे challenges while watching the films जो मुझे हुए तो naturally जिन्होंने बनाए होंगे जो फिल्में उनको कितने challenges face करने होंगे and the competition was so very good that I learned a lot while watching these films and also unlearned a lot because I think so that is also important. But I have to really congratulate all the filmmakers. Filmmaking is a very important teamwork, and what today we have all seen while watching so many different films, I am so very impressed and so very proud of all my filmmakers in Maharashtra, and I think so they are the best. हा अनुभव म्हणजे जसं हे वारकरी पंढरीला निघतात विठ्ठलाचं दर्शन, म्हणजे तो आनंद आम्ही घेतला या प्रवासामध्ये की नवी जुनी आणि अशी सगळ्या पिढीतली म्हणजे गेले 40 वर्ष मी सिनेमॅटोग्राफी 250च्या वर सिनेमे केले तरी अजून शिकण्याची प्रोसेस माझी सुरूच आहे. या नवीन पिढीने जे सिनेमे बघितले काहींनी ते एवढे उत्कृष्ट सिनेमे केले आहेत की त्यांची स्टोरी टेलिंग, टेक्निकल प्रत्येक ह्याच्यावर असलेला कमांड, इवन सिनेमॅटोग्राफर्स त्यांचासुद्धा डायरेक्टरचा म्हणजे अप्रतिम मेजवानीच होती आम्हाला. रिझल्ट काढणं खूप अवघड होतं पण
सगळ्यांच्या संमतीने आणि सगळ्यांच्या ह्यानी ते पार केलेलं आहे. शिकण्यासारखं खूपच होतं. खूप नावं असलेली पण लोकं होती आणि खूप नवखी पण होती. पण आम्ही तो भेदभाव केलाच नाही. आम्ही टॅलेंट आणि खरं हे जे आहे म्हणजे त्याचं त्या ह्याच्यामधलं पार्टिसिपेशन जे होतं हे करून आम्ही निर्णय घेतला. त्याच्या आधी अवघडच होतं कारण काही नावं तर खूपच मोठी आहेत, काही तर एकदमच नवीन आहेत. पण ज्या नवीन लोकांनी खूप छान हे केलेलं आहे त्यांना आम्ही यावेळेला नक्कीच कन्सिडर केलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.